तुमच्यावरती कसलं प्रेशर आहे का? नाही सर. तुमचा चेहराच सांगतोय मिस्टर जयराम. आता काहीही कारण देऊ नका. तुमचा जो काही पर्सनल प्रॉब्लेम असेल ना, मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. माझ्या कामावरती त्याचा परिणाम होता कामा नये. सर मी त्याची काळजी घेईन. म्हणजे प्रॉब्लेम आहे? नाही सर. जयराम, तुम्ही जा. सर आपण थांबूया इथे. मला हे काम लगेच करून हवं होतं ना, अर्जंट होतं ना. असं म्हटलं होतं मी, पण आता ते पूर्ण होईलचं वाटत नाहीये. सर का? प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही आणि माझा निर्णय मी कधीही बदलू शकतो. आणि तुम्ही म्हणालात ना मगाशी तुम्हाला सगळं मेल केलंय म्हणून. ठीक आहे, थांबूया आपण. गुड नाईट. जुई, तू आज तिलोत्तमा मॅडम बरोबर नाही गेली का? अरे मला थोडं काम होतं. झालं असलं तर जाऊ आपण. अरे नाही नाही, तू जा, मला थोडा वेळ लागेल. म्हणजे उशीर होईल. अरे जय आहे ना, मग खूप उशीर झाला तर मी त्यालाच सोडायला सांगेन. बर. काका तुम्ही येताय ना? हा, तो पुढे मी आलोच. बर. जुई, तुझं काम झालं का? हो. मग तू साई सोबत जायचं ना. नाही नाही, मला थोडं आवरायचंय. अदिती मॅडम, तुम्ही परत आलात? नाही, ऑफिसची वेळ संपली. मीटिंग वरनं डायरेक्ट घरी गेला असतात तरी चाललं असतं. नाही ऍक्च्युली काका, मी माझा मोबाईल विसरले इथे, त्यामुळे तोच घ्यायला आले होते. मॅडम, मोबाईल. थँक्यू सो मच. अदिती मॅडम, सर. सरांनी मला इथे सोडलं आणि ते गेले. मी निघतो, मलाही घरी काम आहेत. अदिती, तू लगेच निघणार आहेस का? हो. अच्छा. जय, तुला उशीर होणार आहे का? मग आपण एकत्रच निघूया. नाही, मला खूप वेळ लागणार आहे. हो का? मग अदिती, आपण एकत्रच जाऊया. आदिती, तू थांब जरा. ही फाईल बघ जरा. फाईल बघ बघ जरा, फाईल मध्ये काय आहे ते बघ बघ. फाईल मध्ये बघ काय आहे ते. हो. जुई, काय दमलेली दिसतेस. चल आता आपण निघूया. पण काका. अरे चल निघूया, किती दमलेली दिसतेस तू. चल, मला सुद्धा कंपनी होईल. चल. ठीक आहे. बाय अदिती. बाय. बाय जय. चल बाय.
जय, तुला काहीतरी सांगायचं होतं ना? मगाशी कॅफेटेरियामध्ये तुझी वाट बघत होते मी. हो सॉरी, दाभोळकर सरांचं अचानक काम आलं म्हणून थांबावं लागलं. जय, काय झालंय? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तिथे. मी औंच्या केबिन मध्ये गेलो होतो. नंदिनी मॅडमनी औंना बहुतेक लग्नाबद्दल सगळं सांगितलं. औ या गोष्टीचा विचार करणार नाही तसं वाटलं होतं, पण औ माझ्याशी जे काही बोललेत ना ते ऐकून मलाच धक्का बसलाय. जय, काय झालंय सांगशील का? औ अविनाश सरांच्या लग्नाचा विचार करतात. सरांच्या मनात असं काही नाहीये, पण औ काय? जय, काय? औंनी तुझ्या मनात अविनाश सरांबद्दल काही आहे का असं मला विचारायला सांगितलं. काय? जय, हे सगळं काय आहे? हे सगळं खूप भयंकर आहे. ती आऊ अविनाश सरांसाठी तुझा विचार करतात. जय, मला खूप टेन्शन येत आहे. आता आता काय करायचंय? हे बघ, आपण सगळं. जांभळकर, सापडला तुमचा मोबाईल? हो सर. उशीर झाला, तुम्हाला घरी ड्रॉप करू का? नाही, नको. उगाच तुम्हाला त्रास कशाला? त्यात त्रास कसला? मी तेवढ्यासाठी वरती आलोय. मी म्हटलं घरी चाललोय, जाताना तुम्हाला ड्रॉप करीन. नाही सर, नको, मी जाईन. मिसेस जयराम, तुम्ही निघताय ना? मग तुम्ही त्यांना सोडताय? नाही, आय मीन हो, सोडत. ड्रॉप कर. मग तुम्ही यांच्यासोबत या. उशीर झाला, तुम्हाला कंपनी मिळेल. ओके? हो सर. मिस्टर जयराम, तुम्ही घरी निघालाय का? नाही, आपण ते ऑस्ट्रेलियाचा प्रोजेक्ट डिस्कस करत होतो, ते फायनल करून टाकलं असतं. म्हणजे तशी तुम्ही मेल पाठवली मला, पण तरीही आता आपण डिस्कस करून ते फायनलच केलं असतं ना सगळं. पण त्यातून तुम्हाला काही घरी काम असेल अर्जंट तर तुम्ही जाऊ शकता. आय डोंट माइंड. नाही सर, बोलूया आपण. दाभोळकर साहेब, तुम्ही थांबताय? येस, ते आपलं ऑस्ट्रेलियाचं डील जे झालं होतं ते सगळं फायनल करून टाकतो आज. जरा अर्जंट आहे. मला आणि जयरामला त्यामुळं इथं ऑफिसमध्ये थांबावं लागणार आहे. आणि मला कौतुक वाटतं मिस्टर जयरामचं. कुठल्याही कामाला ते कधीही नाही म्हणत नाही. नाही मिस्टर जयराम? गुड मिस्टर जयराम. मी जावळकर, चला मी तुम्हाला ड्रॉप करतो.
दाभोळ साहेब येतो. ये. चला. मिस्टर जयराम, चला. खूप काम आहे आपल्याला. संपवून टाकू आज सगळं. तुम्ही जरा पुढे वा, मी आलो. एक गोष्ट धड ठरवतायत. आता एक नंतर एक काय मिळत आहे सगळं करून. मिस्टर जयराम, चला सुरू करूया. सर एक मिनिट. मगाशी आपण काम करत असताना मी तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या डिटेल्स द्यायला तयार होतो. तेव्हा तुम्ही मला निघायला सांगितलं. आणि आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलंय, मी माझा निर्णय कधीही बदलू शकतो. सो प्लीज असे प्रश्न पुन्हा मला विचारू नका. नाही सर, आता आपण एकत्र काम करतो, त्यामुळे तुमचे निर्णय फक्त तुमच्या पुरते मर्यादित राहत नाही. हो, मिळालेल्या प्रमोशनचा खूप ड्रास्टिक चेंज झालेला दिसतोय तुमच्यावरती. तुम्ही मला शिकवायला लागलात. सर तसं नाही, तुम्ही वेगळा अर्थ. तुम्ही निघा मिस्टर जयराम. आपण नको करूया हे काम. आय एम सॉरी सर, तुम्हाला राग आला असेल तर. आपण काम करूया. चे मला अजिबात राग आलेला नाही. तुमच्या बोलण्यामुळे माझ्या हे लक्षात आलंय की काहीतरी चुकतंय आपलं. निघा तुम्ही. आणि आदिती सुद्धा निघाली असेल. तुम्ही मुद्दाम करताय ना हे सगळं? असं वाटतंय तुम्हाला की मी हे मुद्दाम करतोय? मिस्टर जयराम, जर मी मुद्दाम काही करायचं ठरवलं ना तर मी बरंच काही करू शकतो. तुमचं नशीब चांगलं आहे, अजून मी तेवढं मनावर घेतलं नाहीये आदितीमुळे. पण तुम्ही असे खचू नका. तुमचं टार्गेट लक्षात आहे ना तुमच्या? तुम्हाला खूप काही करून दाखवायचं आहे आणि फार कमी दिवस आहेत तुमच्याकडे. सो गुड नाईट. काय लिहिता ती माणसं. ये, तुझीच वाट बघत होते. आणि काय ग, जय नाही आला? ऍक्च्युली आम्ही दोघे एकत्रच निघालो होतो, पण अचानक त्याला काम आलं आणि त्याला थांबावं लागलं. मग मला अविनाश सरांनी सोडलं इथे. अविनाश सर? म्हणजे तेच ना, ते आपल्याला इथेच भेटले होते ते तुझे बॉस? घेऊन नाही का यायचं त्यांना आपल्या घरी? असंच पाठवलंस परस्पर? काय तू पण आदिती. अण्णा आणि काका कुठे आहेत? अगं ते मित्रांना भेटायला गेलेत
अण्णा बरेच दिवसांनी आलेत ना, ह्यांचे मित्र विचारत होते, मग यांनी ठरवलं की सरप्राईजच द्यायचं त्यांना. अण्णांना समोरच नेऊन उभं करतो म्हणाले. कुलकर्णी भाऊजी पण त्यांना भेटणार होते तिथे. ह्यांना यायला उशीरच होईल. अदिती, तुझा चेहरा असा पडलाय का? नाही काही नाही काकू. अहो काकू, एवढा प्रवास केल्यानंतर चेहरा पडणार नाही तर काय? किती दगदग होते ना तिची बिचारीची. आदिती, तू जरा थांब. म्हणजे एवढ्या लांबून आलीस ना गो. ठीक आहे, ठीक आहे, पाणी घे, बरं वाटेल तुला. घे अगं. हो की नाही काकू, बरं वाटेल ना. आण इकडे. नाही काकू मी ठेव. असू दे. आदिती, खरं सांगते हं, म्हणजे मला तुझ्यासाठी काही करता आलं असतं ना तर बरंच वाटलं असतं मला. तू सांग हं मला काही काम असेल तर. म्हणजे कसं आहे ना काकू, मी काही हिला हिच्या ऑफिस मध्ये जाऊन मदत करू शकत नाही ना, जळलं मेलं आमचं. पण तू म्हणजे काय होतं अगं, घरात मी मदत करायला जाते पण हे आम्हाला काही मदतच करू देत नाही. म्हणजे आता बघ ना, भाजी निवडत होते तर मी म्हंटल मी मदत करते तर नाही. तुम्ही पण ना. ए, मी ठरवलंय आज मी ह्यांना मदत करणार. हा, तू अजिबात किचन मध्ये येऊ नको आणि काही विचारच करू नकोस. मी करेन त्यांना मदत. अदिती, तू जा, दमली असशील. मी चहा करते, तुला फ्रेश वाटेल. अगं मी तुला विचारत नाहीये, सांगते. अगं असं काय करतेस, घे ना ग, मी देईन ना तुला कंपनी. काकू, माझ्यासाठी पण. हो. काकू अगं राहू दे, मी करते, तू जा. काकू, अदिती आली का? हो, अरे मगाशी झाली. आत गेली ती. काय रे जय, असे मागे पुढे का आलात तुम्ही? हा, मी पण तेच म्हणते. म्हणजे आदिती म्हणाली की तुला थोडासा उशीर होणार आहे यायला, लगेचच आलास तू. हे काय रे, काही भांडण वगैरे नाही झालंय ना तुमच्यात? काही प्रॉब्लेम आहे? मला सांग. मी वहिनी, काही झालं नाहीये. माझं काम लवकर संपलं म्हणून मी लवकर आलो. काकू, येतो. हो. कमाल आहे ना या दोघांची. काय चालू असतं काय माहिती दोघांचं. काकू, चहा करताय ना, कमी करू? नको नको, तुला कशाला उगीच त्रास, मी करते ना. अदिती, अदिती काय झालं? काय झालं? जय, मला खूप टेन्शन आलंय. मला कळतंय अदिती, पण आपण सगळ्याच गोष्टींचा नीट विचार करायला हवा ना. तुला काही सुचतंय का? नाही, मलाही काही सुचत नाहीये.
पण आपण असं टेन्शन चेहऱ्यावर ठेवून गोष्टी अजून बिघडतील. जय, मला खरंच कळत नाही मी ऑफिसमध्ये आता कसं वावरायचंय आणि आऊ माझ्याबद्दल काय विचार करतील हेच सतत मनात येत आहे. आणि आऊच नाही, ऑफिसमधले इतर सगळे मला त्याच नजरेने बघतील. जय, अरे मलाही सगळ्यांची भीती वाटते. म्हणजे कदाचित सगळे आता आधीसारखंच अप्रोच नाही करणार. कसे करतील तेही माहित नाही. नंदिनी मॅडमचं चाललं होतं तोपर्यंत ठीक होतं रे. काही कोणी एवढं मनावर घेत नव्हतं आणि मी त्यांना रिक्वेस्ट करून तो विषय बंद करायला सुद्धा लावला होता. पण नेमका हा विषय ना आऊंपर्यंत पोहोचला आणि त्यांना हे पटलं. जे आता त्यांना पटलंय म्हटल्यावर सगळेच होकार देणार. अरविंद काका सोडून. हो, पण ते तरी काय करणार आहेत एकटे? किती विरोध करतील ते? मला तर कधी कधी ना भीती वाटते की रागात जर ते रिॲक्ट झाले, काही बोलून गेले तर. हो, तेही बरोबर. आता काकांकडे आपल्याला जरा नीट वेगळं लक्ष ठेवावं लागणार. जय, आता आऊंसमोर उभं राहणं खरंच कठीण आहे. तुला तुला ते कधीतरी नक्की विचारतील जय, माझ्या मनात काय आहे म्हणून. मग